पंढरपुरात सध्या चातुर्मासानिमित्त वेगवेगळ्या मठामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू असलेले 4 महिने धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र गेले 1 महिना झाला चातुर्मास सुरू झाला, मात्र गांधी रोड येथील खरं तर गुंडा महाराज यांच्या मठामध्ये चक्क एक गाय खरं तर भागवत आणि रामायण ऐकण्याकरता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. महाराजांनी तसा दावा केला की 1 महिना झाले गाय रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला भागवताला आणि त्यांच्या कथेला ही श्रवण करण्याकरता ही गाय येत असते. मात्र कुठल्याही भाविकाला या गायनं गेल्या महिन्यात कुठलाही त्रास दिलेला नाही किंवा कुठलंही कोणालाही काय गायचा त्रास नाही. स्वतः ती गाय ऐकते आणि प्रवचन किंवा भागवत संपल्यानंतर ती गाय पुन्हा मार्गस्थ होत असते. मात्र या गायीचं आपण जर तपास घेतला ती गाय भटकं जनावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. या मठातून गेल्यानंतर ती गाय संपूर्ण पंढरपूरमध्ये फिरताना देखील महाराजांनी पाहिलेलं आपल्याला सांगितलं. स्वतः चक्रीनाथ महाराज आता आपल्याबरोबर. महाराज काय सांगताल, किती दिवस झाली गाय तुमच्याकडे येते? जसा चातुर्मास चालू झाला त्या चातुर्मासाच्या सुरुवातीपासून गायी श्रीमद भागवताला, रामायणाला आणि सकाळी गुरुवारी महाराजांचा जो वेदांताचा पाठ होतो त्या पाठाला, वृत्ती प्रभाकराच्या पाठाला नियमाने येते. तिन्हीपैकी कोणत्या तरी पाठाला ती असतेच असते. तिन्हीलाही येतेच, पण कधी नाही आली तरी एका पाठाला तरी ती निश्चित आहेच. सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये ती गाई मठामध्ये येते. दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करते. दरवाजा उघडला की बरोबर आत येते, मठापर्यंत येते, आत व्यासपीठापर्यंत जाते, पोथीचं दर्शन घेते, इकडे तिकडे सगळीकडे फिरते आणि मग चटई बघून बसते. विशेषतः अशी आम्हाला वाटते त्या गाईची की कोणतीही गाई फरशीवर चालत नाही. आणि ही गाई मात्र सगळ्या असलेल्या संगमरवरी फरशीवर जशाल तशी चालते. तिचे पाय घसरत नाहीत, काही नाहीत. इतर आता आमच्याही मठाच्या गोशाळेच्या गाई आहेतच, पण त्या सुद्धा आत येताना थोड्या कचरतात कारण का पाय घसरतो म्हणून. ही गाई मात्र हिचा पाय कुठे घसरत नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित आत येते, सगळ्या मठामध्ये फिरते, दर्शन घेते आणि व्यवस्थित बसते आणि पाठ होईपर्यंत सगळं श्रवण करते. कोणालाही काही त्रास आतापर्यंत तिने दिलेला नाही. काय ह्याच्या मागचं काय कारण असेल असं वाटतं आपल्याला? स्वाभाविकतेने शुद्ध असलेला हा जीव आहे. त्या दृष्टीने जर चिंतन केलं तर ईश्वराची जी सेवा गेल्या 246 वर्षापासून या मठात चालू आहे त्याचं हे काहीतरी फल आहे की ती सेवा आमची त्या पांडुरंगापर्यंत पोहोचतीये, असं काहीतरी आपल्याला चिंतन करावं लागते. या आधी कधी असं घडलेलं आहे? याच्या आधी माझ्या आजोबांच्या काळात गेल्या 50 वर्षापूर्वी म्हणजे सन 1966च्या आधी एक गाई अशीच येऊन बसत असे. 2-3 तास ती मठात बसत असे आणि मग जात असे. आता काही सांगणारे काही लोक शिल्लक आहेत, मी काही ते पाहिलेलं नाही कारण का 50-60 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. काय पृथ्वीच्या संबंधाने गाईचा विचार मांडला ना शास्त्राने, की आपण श्रीमद भागवत रामायण आदी कथेमध्ये श्रवण करतो की पृथ्वीला कष्ट झाले म्हणून पृथ्वी ब्रह्मदेवापाशी आणि नारायण परमात्म्यापाशी गेली. ती गेली कशी तर गाईचं रूप धारण करून गेली असा विचार आला. मग ती गाईचं रूप धारण का करतेय तर शास्त्राने त्याचं असं वर्णन केलं की गाय ही पृथ्वीचं अधिदैविक रूप आहे, म्हणजे दिव्य रूप आहे. मग दिव्य रूपाचा आश्रय ती पृथ्वी करते आणि तिथे जाते. गाय आपल्या ठिकाणी येते म्हणजे काय आहे, पृथ्वी ही आपली माता आहे, माताच आपल्या ठिकाणी येते आणि माता आपल्यावर कृपा करते आणि हिचा थेट संपर्क ईश्वराशी असल्या कारणानं हिच्या कानामध्ये जे जे जाते ते सगळं ईश्वरापर्यंत पोचते असं आपल्याला विचार करतात. काय गाईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की कोण आहे ह्या गाईचा मालक किंवा काय? काही प्रयत्न केला पण ते काही शोध लागला नाही. कुठे असते काय? रोज इथं आम्ही नाथ चौकापर्यंत बघितलं, इकडे गजानन महाराजांच्या मठापर्यंत बघितलं, पूर्ण शहरात. हा कुणी कुठे कुठे बघितलं तिला. आम्ही कुठे जाते मठातून गेल्यानंतर तेही पाहिलं, पण नाथ चौकापर्यंत पाहिलं तर ती कुठे थांबते, कुठेही थांबते, कसेही बघितलं असेल की आपण खरं तर हे भटकं जनावर आहे. मात्र आज त्या गुंडा महाराजांच्या मठामध्ये श्रवण करण्याकरता येत असल्यामुळं खरं तर नागरिक देखील आश्चर्यचकित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.